या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर। 22 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 25 पर्यंत सीना नदीला महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती। यातच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी या गावाला चारी बाजूनी पुराच्या पाण्याने वेढलेले होते। पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांच्या समवेत भोई समाजाच्या तरुणांनी स्वतःच्या घराची, संसाराची, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता टोपली अर्थात टोकरी यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या समवेत मुक्या जनावरांचे प्राण वाचवले। यामध्ये विठ्ठल पतुरे, अनिल पतुरे, दगडूभाई विठ्ठल परसे, करण भोई, गुलचंद पतुरे, विष्णू मुंगसे, शंकर भोई, संजय भोई, मंजुनाथ पतुरे, अर्जुन परसे, करण परसे, नवनाथ भोई, सागर पतुरे या भोई समाजाच्या तरुणांचे विशेष योगदान लाभले। अनेकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या परिवारासह घराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा समाज रस्त्यावर आलाय। या समाजाच्या पुनर्वसनासाठी शासकीय मदतीची गरज आहे, त्यामुळे हा समाज शासकीय पद्धतीच्या प्रतीक्षेत आहे। सीना नदीच्या महापुरात वांगी गावातील भोई समाजाच्या तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपलं घर, स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करून नागरिकांचे प्राण वाचवले। यामुळे वांगी गावात जीवितहानी झाली नाही। याच भोई समाज मदतीपासून वंचित असल्यामुळे भोई समाज बांधवातून प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होते। नेमकं भोई समाजातील नागरिक काय म्हणाले ते पहा। नारायण गंटे, लोकप्रधान न्यूज, वांगी। हॅलो, हा मी जगन्नाथ कोंडीराम भोई बोलतो, वांगी। तरी असंच 3 वेळे झालं महापूर येऊ आलं। हा, 3 वेळे आला। पहिल्या वेळेला काढलो गबाळ, ते हे केलं, अनेक आणून ठेवलं, अनेक आलं नदी। तिसऱ्या वेळेला तरी निम्म गावाचं डुबलं। हा, ते हाय जे गबाळ वैतागून पाऊस चालू काढलं नाही, आतल्या आत घरात तिथं सगळं नाश होऊन गेलं ते। हा, अशी परिस्थिती लोकांची झाली आहे। हा साहेब, हा हा मग दुसरी गोष्ट काय, अनेक नावकाठी ते आपल्याकडे भोई समाजचे जगू बोलतो मी, तरी 4 नावकाठी म्हणजे टोपले राहतात। ते गबाळाला लक्ष दिलं नाही साहेब। आम्ही काय केलो, पहिले लोकांना काढलं। हा, पावसात ना काय म्हातारे आहेत, जवान आहेत, लेकरं आहेत, काय शेळ्या मेंढ्या आहेत, काय असं पहिले 4 बोट मिळून त्यांना बाहेर काढला। स्वतःच्या घरांकडे बघितलं नाही, काय केलं ना, हाय जे सगळं गाळामध्ये ह्याच्यामध्ये सगळं संपून गेलं। तरी आता वरचं जे काय असेल ते तुम्ही थोडं विचार करून ना, की बाबा हे लोकांची परिस्थिती काय, हे लोक काय केल्यात, ते तुम्ही जरा आम्हाला मदत करावे। हा हा, शासनाकडं। आणि आता काय छोटे मोठे जे बी इथं देणगी तुमच्याकडं म्हणा, काय बाहेरले आलेले ते तिकडं गावाच्या बाहेरच पार्सल। भोई समाज आहे इकडं उत्तरच्या भागाला, हा उत्तर भागाला, ते दक्षिणच्या भागाला लोक आहेत तेच मोकळं करायला। इकडं असंच आम्ही इकडेच बसलाय वाळल्यात। तुमच्यापर्यंत आलीच नाही? हा, नाही आली अजून मदत आम्हाला। येईल आज नाही उद्या म्हणून आम्ही का गावात गेलं नाही, तिकडे जाऊन तक्रार केलं नाही की हे तुम्हाला सांगता आम्ही काय। हा, एवढंच बघा तुम्ही थोडं। हे सगळे गरीब लोक आहेत, जाळी गेले, हे गेले, सगळं त्याच्यावरच पोट आहे। हा, आता गाळामध्ये सगळं संपलं म्हणून समजा। हा, अंगाच्या कपड्यानं बाहेर पडलंय मी। हा, अंगाच्या कपड्यानं तुम्ही प्रत्यक्ष येऊन चौकशी करा साहेब। हा, ठीक आहे, बघा एवढं काय। मग आता ह्या लोकांना येऊन तुम्ही चौकशी घेऊन थोडं मदत करायचं, थोडं बघा, एवढं तुम्हाला विनंतीनं बोलतो। माझं नाव अशोक सीताराम मल्लाव, वांगी तालुका, दक्षिण सोलापूर। अचानक 22 तारखेपासून पूर आलं, पूर्ण गावाला पुराने वेढा दिलं। गावातील लोक घाबरले। त्यावेळी भोई समाजातील लोकांनी आपले मासेमारीच्या टोकरीतून त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले, आपलं जीव धोक्यात घालून त्यांनी बाहेर काढले। त्याच पद्धतीने त्याच टोकरीमध्ये शेळ्या, मेंढ्या, कुत्री काय असेल ते त्यांनी सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम केले। मला असं म्हणायचं आहे की दक्षिण तालुक्यातील म्हणा, उत्तर तालुक्यातील म्हणा, किंवा सीना नदीचा उगम झाल्यापासून ते एंड पर्यंत असं प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्ती येणारच आहे। मला कलेक्टर साहेबांना एवढं विनंती करायचं आहे की या भोई समाजा, प्रत्येक गावातील भोई समाज जेथे राहतात त्यांना एक प्रशासनाकडून होडी आणि
त्या होडीला लागणाऱ्या साहित्य देण्यात यावं, जेणेकरून प्रशासनाकडून येणाऱ्या साहित्य वेळेत न येण्यापेक्षा स्थानिक जर असले तर लोकांनी तात्काळ बाहेर काढण्याचा प्रयत्न ते भोई समाज करतील. तसेच मला एवढं म्हणायचं आहे की भोई समाजाच्या लोकांनी इथून लोकांना बाहेर काढत असताना त्यांचा जीव सुद्धा धोक्यात घातले आणि आपले घरदारातले साहित्य न काढता तिने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केले. टोकरीमध्ये दगडू काशीराम परसे, पतुरे, विठ्ठल पतुरे आणि अनिल पतुरे, जगन्नाथ कुंडराम मुंगसे या लोकांनी लोकांना बाहेर काढण्याचे काम केले. अशाच पद्धतीने प्रशासनाला मला एक विनंती आहे की जेणेकरून प्रशासनाची ऐन वेळेला वाट न पाहता त्या लोकांना काढण्याच्या मार्गस्थ करण्यासाठी एक म्हणजे शासनाकडून बोट देण्यात यावी ही विनंती आहे. मी दत्ता हरिबा भुई, राहणार वांगी. आता भुई समाज आमचा म्हणजे सगळे लोकांना वाचवण्याचं काम केलेलं भुई लोकांनी. म्हणजे मध्ये गावात चौकडे येडा घातला होता पाण्यानं. मग सगळे विठ्ठल हरिबा पतुरे, अनिल वासू पतुरे, असे कोंडराम मुंगशे, दगडो काशीराम परसे ह्यांनी सगळ्यांनी मदत केली गावासाठी. पूर्ण गाव आता कसं आहे सगळं काढले ती भुई लोकांना सगळी इसरू लागली. सगळी म्हणजे का आलेले कुठली बी वस्तू आलेली दुसऱ्या लोकांना वाटायली ती. भुई समाजाला काहीच मिळे नाही अशी म्हणजे भुई समाज त्यांना इसरली ती. म्हणजे का सगळे काढले ती केली ती धरली ती ठेवली ती सगळे. आता सध्याला म्हणजे सगळे कोण भुयांना काहीच मिळे नाही, कुठली वस्तूच मिळे नाही. आलेले जे नाही बोललेले त्यांना मिळायला लागले. आता घरं वाहून गेली ती पूर्ण भुई समाजची. आर्थिक समाजची बी गेली ती, तरी पण कुणाला काही मिळत नाही. जे बोलले नाही ते त्याला मिळायला लागलंय. म्हणजे हे कार्यकर्ते बी कोण दाद घे नाही ती. म्हणजे भुई समाजासाठी भुई समाज काय करावं, गोरगरीब आहे सगळी करून खाणार आहे ती. पत्र शेड काय असेल ते सगळं वाहून गेलेलं आहे, जाळी बिळी सगळं वाहून गेलेली ती. यांनी काय करावं. आता तुमची मागणी काय नेमकं? मागणी म्हणजे नुकसान झालेले द्यावं. त्यांनी जे गावातली जे काढलेली मदत केली ती पोरांना त्यांना काय शासनाकडून काय तर मिळावं ही आमची अपेक्षा आहे. हा, कारण माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बोटीची वगैरे व्यवस्था करावं का, किटची वगैरे प्रत्येक गावात. हा बरोबर आहे. बोटची आता सांगितले की अशोक मल्लावने त्यांनी काय सांगितलं ते बरोबर आहे. बोट जरा हे करावं म्हणजे भुई समाजासाठी. म्हणजे अचानक पूर आलं येते तीच पूर वर्षाला पूर चालूच आहे. पाणी चढायला आणखी नदीला. हा, त्याने काय करावं, बोट पाहिजे. अचानक पाणी आलं तर गावात लोकांना कसं काढायचं, कसं चित्राबाई येते, कुत्रे येते, माणसं येते, आंधळी पांगळे येते, म्हातारे माणसं येते, कसं काढणार त्याला. भुई समाज असल्याशिवाय कोणच काढू शकत नाही त्याला. घाबरून पळतात लोक. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.